एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग सर्वांना. तर माझं डेली रुटीन जे आहे वेगवेगळं असतं बिकॉज माझी सध्या क्लिनिकल ड्युटी असल्यामुळे रोजची वेगवेगळी शिफ्ट असते. बट आज जे आहे म्हणजे इव्हिनिंग असल्यामुळे मी आज लवकरच उठले अँड त्यानंतर मी माझा बेड क्लीन केला बिकॉज मी फर्स्ट उठून सर्वात पहिले माझा बेड क्लीन करते बिकॉज ही गुड हॅबिट आहे आणि त्यामुळे आपल्याला फर्स्ट क्लिनिंगची सवय लागते. अँड आत्ता जे आहे 8:30 वाजलेले आहे. तर आज मी जरा लवकरच उठले बिकॉज आज मला एक व्हिडिओ शूट करायचा होता. कारण की जसा जसा टाईम मला भेटतो तसा मी व्हिडिओ रेकॉर्ड करते. तर सर्वात पहिले उठून मी मोस्ट ऑफ ट्राय करते की मी खाली पोट पाणी प्यावं बिकॉज हे आपल्या बॉडीसाठी देखील चांगलं असतं आणि आपली बॉडी हायड्रेटिंग राहते. अँड त्यानंतर माझं बेसिकचं रुटीन म्हणजे जसं की ब्रश केला अँड हा जो सेटाफिल फेसवॉश आहे जो आत्ता मी रिसेंटली ट्राय करते, मला तर छान वाटला. तर तुम्हाला देखील ट्राय करायचं असेल तर नक्की ट्राय करा. त्यानंतर मी बाथ घेतलं. तर मला माझ्या फोनची चार्जिंग खूप कमी झाली होती सो पटकन मी चार्जिंग केली माझ्या फोनची अँड माझ्याकडनं ते बोर्डमध्ये लागतच नव्हतं अँड फायनली ते लागलं. अँड बाहेरचा व्ह्यू देखील सुंदर झाला होता. तर मला खूप भूक लागली होती सो मी डिसाईड केलं की मी खाली कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता घेऊन येते. कारण की नाश्ता किंवा काही देखील आणायचं असेल तर आम्हाला खालीच जावं लागतं. तर मी पटकन गेले कारण की मला खूप भूक लागली होती. तर माझ्या दिवसाची सुरुवात जी आहे चहा आणि बिस्किट खाल्ल्याशिवाय होतच नाही. तर मी लगेच नाश्ता घेतला अँड हॉस्टेलवरती चालले. तर काही लोकांना प्रश्न पडत असेल की मी काय करते नक्की. तर मी JNM नर्सिंग स्टुडंट आहे. तर मी आता सेकंड इयरमध्ये गेली आहे बट माझे जे एक्झाम आहे फर्स्ट इयरचे ते नेक्स्ट मंथमध्ये होणार आहेत. तर आता पटकन मी नाश्ता करते आणि त्यानंतर मग मला एक व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता जो त्यासाठी मी रेडी होईल. तर जसं जसं टाईम मला भेटतो तशा प्रकारे मी व्हिडिओ रेकॉर्ड करत असते बिकॉज स्टडी आणि हे यूट्यूबचे व्हिडिओज दोन्ही पण मेंटेन करण्यासाठी खूप स्ट्रगल लागतं. बट मी ट्राय करते की दोन्ही पण बॅलन्स करायला. तर आत्ता अँड हे जे कुरकुरे होते यावर मला खूप हसायला येत होतं बिकॉज यावर टाईमपास करून लिहिलेलं होतं. कारण की मला त्यावरनं आठवलं संजीवनी टाईमपास नको करू पटकन व्हिडिओ बनव. तर मी पटकन खाल्लं अँड त्यानंतर मग मला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मी रेडी व्हायला लागले. अँड तो व्हिडिओ मी लवकरच यूट्यूबवर अपलोड करेल तर प्लीज नक्की बघा. अँड फायनली माझा व्हिडिओ पूर्ण झाला आहे. तर मी आता रेडी होते आणि त्यानंतर मला जेवायला जायचं. सो आता 1 वाजला आहे अँड मला ड्युटीला जायला खूप जीवावर आलं आहे. कारण की वातावरण देखील तुम्ही बघू शकता थोडंसं पावसासारखं वाटतं आहे अँड तरी पण मला जावं लागेल. जी माझी इव्हिनिंग शिफ्ट आहे ती 2 ते 8 वाजेपर्यंत असते. त्यामुळे माझा पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जाईल. बट नाही गेले तर माझी अब्सेंटी लागेल सो मला जावं लागेल. तर आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका अँड बेल आयकन देखील दाबा जेणेकरून माझा जो पण व्हिडिओ येईल तो तुमच्याकडे पहिल्यांदा पोचेल म्हणजे सॉरी. तर आता मी रेडी होते अँड ड्युटीवरती जाते. सो भेटूया. अँड त्यानंतर मी ड्युटीला जाण्यासाठी रेडी झाले. तर मॅक्झिमम मी जे स्किन केअर करायचं होतं ते स्किन केअर केलं अँड परत मी माझी बॉटल भरायला गेले बिकॉज मला या 2 बॉटल तरी फिनिश करायच्यात आजच्या दिवसामध्ये कारण की मला हायड्रेटिंग राहायचं आहे. तर पटकन माझी बॅग भरली. जे पण मला सामान घ्यायचं होतं ड्युटीसाठी ते बॅगमध्ये टाकलं अँड सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ID कार्ड घातलं अँड जे आहे नेमप्लेट ते देखील लावलं बिकॉज मला नेमप्लेट लावताना खूप भीती वाटते कारण की ती पिन टोचली ना तर म्हणून मी अशी लांबूनच लावत होती. अँड मी रेडी झाली आहे ना तो जाते अँड बाय. तर आता मला अँड आता माझी 2 ते 8 वाजेपर्यंत ड्युटी असेल तर मी डिरेक्टली 8 वाजताच ब्लॉग करू शकते बिकॉज ड्युटीमध्ये मोबाईल यूज नाही करू शकत. तर भेटूया संध्याकाळी. अँड फायनली माझी ड्युटी संपली. तर मी आज फिमेल ऑर्थोमध्ये होते मेल ऑर्थोमध्ये होते. तर पटकन आता मी लगेच जेवायला जाईल कारण की मेस जे आहे 9 वाजेपर्यंत ओपन राहतं. तर आता 8:15 झालेत. तर मी जाते जेवायला अँड त्यानंतर मग मला कॅन्टीनला देखील जायचं आहे.
एवढा अंधार होता ना, पण मी टॉर्च लावून गेले कारण की मला प्यायचा होता चहा. कारण की मला चहाशिवाय करमत नाही. तर माझ्या फ्रेंडसाठी देखील मी हे आईस्क्रीम घेतल्या अँड पटकन मी हॉस्टेलवरती गेले बिकॉज लेट गेल्यावरती मावशी ओरडते. अँड आत्ता जस्ट मी आले, तर आता फ्रेश वगैरे होते अँड स्टडी टाईम सुरू होणार आहे. आमचा स्टडी टाईम 9 ते 11 वाजेपर्यंत असतो. तर मला स्टडी टाईमला जावं लागेल. तर काल मी व्हिडिओ एंड करायला विसरले. तर व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक अँड मला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला माझं डेली रुटीन बघायला आवडलं असेल तर तुम्हाला अजून असे व्हिडिओ हवे असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करा, जेणेकरून मी अजून अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. सो बाय बाय.